येथे नदीपात्रातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र या गाळ उपसा दरम्यान शासनाकडून देण्यात आलेले नियम व अटी सदर ठेकेदार पायदळी तुडवत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत या गाळ उपशाला परवाना शासनाकडून देण्यात आला असला तरी ठेकेदार मात्र दिवस रात्र हा गाळ उपसा करीत असला तरी शासकीय अधिकाऱ्यांना मात्र ठेकेदाराचे हे उद्योग अद्याप दिसत नाहीत. शेराव नाका या ठिकाणी चांगल्या उत्तम पद्धतीचे हेलिपॅड बांधण्यात आलेले आहे. या हेलिपॅड निर्मितीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र याच हेलिपॅडच्या रस्त्याचा वापर काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदार करीत आहे. गाळ काढण्यासाठी पोकलेनचा वापर तर गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी भल्या मोठ्या डंपरांचा वापर होत असून काढलेला गाळ विल्हेवाट लावताना या डंपरमधून सर्रास पाणी पडत आहे. या पाण्याचे रूपांतर चिखलामध्ये होत आहे. तसेच शासनाकडून बांधण्यात आलेल्या चांगल्या हेलिपॅडची देखील दुर्दशा या ठेकेदाराकडून होत आहे. तसेच नवेनगर ते शेराव नाका जो रस्ता आहे त्या रस्त्याची देखील दुर्दशा होत आहे. मात्र ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून जे अधिकारी नेमले गेले आहेत त्यांच्याकडून या ठेकेदारावर अद्याप कोणतेही निर्बंध नसल्याने ही मनमानी सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे. गाळ उपसा दरम्यान खरं तर निर्बंध ठेकेदाराला घालण्याचे अधिकार तलाठी तसेच सर्कल यांचे आहेत. मात्र या अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला खुली सूट दिली असल्याचे बोलले जात आहे. महाड शेराव नाका येथील हेलिपॅडचे व येथील रस्त्याचे होत असलेले नुकसान तसेच शासनाच्या नियम व अटी पायदळी तुडवणाऱ्या या सर्व बाबींना लक्षात घेऊन महाडचे तहसीलदार माननीय महेश शितोळे या ठेकेदारावर कारवाई करणार का हे पाहणे महाडकरांसाठी उत्सुकतेचे झाले आहे. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड.